शेतकऱ्यांचे जे प्रश्न समस्या असतील त्या गेल्या 21 वर्षांमध्ये मी आणि माझे सहकारी संचालक अधिकारी कर्मचारी करत असतो। राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या समस्या आल्या असतील, मग धान्याच्या उद्दिष्टांच्या बँकेच्या व्यतिरिक्त सुद्धा काम करण्याची किमया माझ्यात आहे। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये नाना पटोले यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे, तर महायुतीचे सरकार पॅनलचा विजय झाला असून 13 उमेदवार निवडून आले आहेत। तर नाना पटोले यांच्या परिवर्तन शेतकरी पॅनल मधून फक्त 3 उमेदवार निवडून आले आहेत। त्यामुळे नाना पटोले यांना स्वतःच्याच जिल्ह्यात पराभवाचा सामना करावा लागला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सहकार पॅनलने 21 वर्षामध्ये जे समस्या असतील त्या शेतकऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये न्याय देण्याचं काम मी आणि माझे संचालक अधिकारी कर्मचारी करत असतो। आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही समस्या आल्या असतील, मग धानाच्या उचलचा प्रश्न असेल, धानाच्या उद्दिष्टाचा प्रश्न असेल, बँकेच्या व्यतिरिक्त सुद्धा काम करण्याची किमया माझ्यामध्ये आहे। माझे नेते प्रफुल्ल पटेल साहेब, नरेंद्रजी भोंडेकर, परिणयजी फुके, राजूजी कारेमोरे, राजेंद्र जैन आणि नानाभाऊ पंचबुधे यांच्या माध्यमातून सरकारचे सुद्धा जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आता उद्दिष्टाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांची ऑनलाईनचा प्रश्न असेल, ते प्रश्न आम्ही सोडवण्याचं काम बँकेच्या माध्यमातून करतोय। हा बँकेचा विषय नाही। मार्केटिंग फेडरेशन मध्ये बोनस जमा झाला असेल, मार्केटिंग फेडरेशन मध्ये शेतकऱ्यांचे पैसे आले असतील, ते तातडीने देण्याचं काम। त्यामुळे शेतकरी वर्ग आमच्या सहकार पॅनलवर खुश होता आणि खुश राहणार आहे। माजी प्रदेशाध्यक्ष साहेबांना सांगितलं की ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात करूया, परंतु माजी प्रदेशाध्यक्ष 2-3दा माझ्याशी बोलले। त्यानंतर त्यांनी आपली पॅनल का उभी केली हे प्रश्न मला सुटलं नाही। आमचे वरिष्ठ नेता नानाभाऊ असतील, भोंडेकर साहेब असतील, परिणयजी असतील, परिणयजी सुद्धा बोलले, प्रफुल्लभाई सुद्धा बोलले, अरे त्याचं काम चांगलं आहे, त्याला राहू दे, ते बोलले। पण त्यानंतर माहित नाही काय झालं त्यांच्या मनात, का कोणती पाल चुकली मला समजलं नाही। मी आता निवडणूक झाल्यानंतर त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना बोलणार आहोत की हा जो उठाठेवी झाली यावर आपण त्याच वेळेस स्पर्धा टाकला असता चित्र वेगळं असतं। सातत्यानं आपण 21 वर्ष सोबत राहिलो, तुमचे सुद्धा संचालक या ठिकाणी निवडून आले असते आणि एकामेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा सहकाराचा नारा चालला असता। परंतु जे झालं ते झालं, जाऊ द्या। आणि खासदार साहेब माझ्या निवडणूक उभे राहिले, ते खासदार आहेत, त्यामुळे त्यांचे बंधू सुद्धा दुःसंघात निवडून आले, त्यामुळे लोकांनी सुद्धा त्यांना नाकारण्याचा फाळा चालवलाच होता।